एडिटिंग करत असताना किंवा ग्राफिक डिझायनिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बॅकग्राऊंड काढणे, आणि त्यासाठी आपण बऱ्याचदा ऑनलाईन टूल्स शोधतो. तर असंच शोधत असताना 15 वेबसाईट्स मी शोधल्या. त्यातून 5 अशा शॉर्टलिस्ट केलेल्या वेबसाईट आहेत ज्या मी तुम्हाला आता दाखवणार आहे, आणि त्यातून सुद्धा आपण बघणार आहोत की बेस्ट वेबसाईट कुठली आहे जी तुम्ही रोज वापरू शकता. चला तर मग सुरू करूया. काही पॅरामीटर्स वरती आपण ह्यांना चेक करणार आहोत. ते म्हणजे सगळ्यात पहिलं तर आहे महत्त्वाचं क्वालिटी, नंतर आहे बॅच अपलोड म्हणजे एका वेळेस तुम्ही किती फोटोज अपलोड करू शकता. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की रिझोल्युशन त्यांचं किती आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अपलोड करत असताना काय साईजमध्ये ते अपलोड करतायत किंवा कुठल्या फॉर्मॅटमध्ये ते जात आहे. त्याच्यानंतर आहे ॲडिशनल फीचर्स म्हणजे त्यासोबतच ते अजून काय काय फीचर्स देत आहे. तर हे सगळं चेक करण्यासाठी आता आपण जाऊया सगळ्यात पहिल्या वेबसाईटवरती, ती आहे remove.bg. या सगळ्या वेबसाईटवरती आपण एकच इमेज अपलोड करणार आहोत म्हणजे आपल्याला क्वालिटी चेक करता येईल. आणि अशा प्रकारे या वेबसाईटने आपल्याला बॅकग्राऊंड काढून दिलेलं आहे. बॅकग्राऊंड आणि सब्जेक्ट या दोन्ही गोष्टीला खूप चांगलं सेपरेट केलेलं आहे. आणि मुद्दाम आपण एक कर्ली हेअर असलेला फोटो घेतलेला ज्यामध्ये कर्ली हेअर बरोबर डिफाईन करून त्याने ते काढलेलं आहे. बॅकग्राऊंड आणि सब्जेक्टचं जी काही रिमूव्ह करायची क्वालिटी आहे त्याला आपण इथे ह्या वेबसाईटला आपण देऊया 7 पॉईंट्स. त्यानंतर आपण चेक करायचं बॅच अपलोड म्हणजे आता इथे आपण एका वेळेस किती फोटोज अपलोड करू शकतो. तर इथे बॅच अपलोड हा ऑप्शन नाही आहे. remove.bg ला बॅच अपलोड हा ऑप्शनच नाही आहे म्हणजे तुम्ही एका वेळेस फक्त एकच अपलोड करू शकता. remove.bg वर तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटचा किंवा कुठल्याही साईजचा इमेज अपलोड करू शकता. म्हणजेच इथे आपण remove.bg ला 10 पैकी 10 पॉईंट देऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटी आहे ॲड ऑन फीचर्स. तर ॲड ऑन फीचर इथे असं आहे की तुम्ही इथे URL मध्येच म्हणजे कुठल्याही इमेजची लिंक सुद्धा अपलोड करू शकता. फक्त तुम्ही इथे लिंक टाकायची आणि ते तिथून इमेज घेऊन तुम्हाला बॅकग्राऊंड काढून देईल. हा एक ॲडिशनल फीचर आहे, तो खूप चांगला आहे. त्यानंतर आता आपण बघूया adobe.com म्हणजेच आपली एडोबच्या वेबसाईटवर तुम्ही जर गेलात तर तिथे वर तुम्ही एडिटमध्ये जाऊन रिमूव्ह बॅकग्राऊंडवर जर क्लिक केलं तर तिथे तुम्हाला बॅकग्राऊंड काढायचा एक ऑप्शन येईल. तर हा आहे एडोबचा रिझल्ट ज्यामध्ये तुम्ही बघू शकता केस खूप चांगले कट केलेले आहेत. त्याच्यानंतर डाउनलोड सुद्धा जे झालं आहे ते सुद्धा हाय रेज फॉर्मॅटमध्ये झालेलं आहे. क्वालिटी सुद्धा डाऊनग्रेड झालेली नाही आहे. जी क्वालिटी आपण अपलोड केली होती त्याच क्वालिटीमध्ये डाउनलोड पण झालंय. फक्त इथे वरती थोडं एक लाईन्स बाकी आहेत किंवा आपण साईडने जर चेक केलं तर थोडंसं फझीनेस आहे त्याच्यावरती. सो आपण याला क्वालिटीसाठी आपण एडोबला सुद्धा 7 पॉईंट्स देऊ शकतो. आणि त्यानंतर आहे बॅच अपलोड. तर एडोबवरती सुद्धा बॅच अपलोड नाही आहे. एका वेळेस तुम्ही फक्त एकच फाईल अपलोड करू शकता. रिझोल्युशन इथे रिझोल्युशनसाठी आपण फुल मार्क्स देऊ शकतो कारण ज्या रिझोल्युशनमध्ये तुम्ही अपलोड करता त्याच रिझोल्युशनमध्ये हे डाउनलोड करून देतं. इथे थोडंसं एक लिमिटेशन आहे फॉर्मॅटचं म्हणजे इथे PNG, JPEG आणि JPG असे 3च फॉर्मॅट तुम्हाला अपलोड करता येतात आणि साईज लिमिट आहे 40 MB. ह्यामध्ये ॲड ऑन फीचर्स वेबसाईटवरती तर नाही आहेत, पण तुम्ही जर त्या इमेजला रिझल्ट आल्यानंतर एक्सपोर्ट इन एडोब एक्सप्रेस केलं तर तुम्हाला एडोब एक्सप्रेसचे फीचर्स मिळतात. तर हे इथे फीचर आहे सुद्धा नाही सुद्धा असं म्हणू शकतो. त्यासाठी तुम्हाला एडोब एक्सप्रेस हे वेगळं इन्स्टॉल करावं लागेल किंवा तुम्ही वेबसाईटवर असाल तर तुम्हाला ते एडोब एक्सप्रेसवरती जाऊन अकाउंट बनवायला लावेल. तर आता यानंतर आपण बघणार आहोत removal.ai या वेबसाईटवरती कसं रिझल्ट येत आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता removal.ai चा रिझल्ट ज्यामध्ये तुम्ही डाउनलोड करून म्हणजे लो रेंजमध्ये डाउनलोड करू शकता 400-600 पिक्सेल्सच्या रिझोल्युशनमध्ये. आणि जर HD पाहिजे असेल तर तुम्हाला ते प्राइसिंगच्या पेजवरती घेऊन जात आहे. म्हणजेच हे पेड फीचर नाही आहे. सॉरी, म्हणजेच हे पेड फीचर आहे. HD मध्ये जर तुम्हाला पाहिजे तर पैसे द्यावे लागतील. तर क्वालिटी आपण बघूया. तिन्ही आता आपण ज्या 3 वेबसाईट्स बघितल्या त्यामधली ही सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे असं मला वाटतं. कारण लो रेज डाउनलोड झालाय, फाईल साईज जे रिझोल्युशन आहे ते लो आहे, पण तरी सुद्धा इथे आपण बघू शकतो फझीनेस जे आहे ते खूप प्रॉपरली तिथे एजेसवरती केलेलं आहे. त्यानंतर केस कुठला आणि मागचं बॅकग्राऊंड कुठलं हे प्रॉपर तिथे छोट्या छोट्या भागात सुद्धा क्लिअरली दाखवलेलं आहे म्हणजे समजलेलं आहे त्याला. तर इथे आपण क्वालिटीसाठी 8 पॉईंट्स देऊ शकतो. या वेबसाईटवरती सुद्धा अकाउंट बनवायची गरज नाही आहे. इथे सुद्धा तुम्हाला अपलोडच्या साईजसाठी आणि फॉर्मॅटसाठी कुठलाही लिमिटेशन नाही आहे. तुम्ही कुठल्याही इमेज फाईल्स अपलोड करू शकता आणि कुठल्याही साईजमध्ये अपलोड करू शकता. ॲड ऑन फीचर म्हणजे इथे तुम्ही एक एडिटर टूल आहे यांचा जो रिझल्ट आल्यानंतर तुम्ही एडिटवरती जर क्लिक केलं तर तुम्ही तिथूनच तिथल्या तिथे बेसिक एडिटिंग करू शकता.
तर हा एक त्याचा एक ॲड ऑन फीचर आहे, तो खूप लिमिटेड आहे पण आहे, काहीतरी दिलंय ते. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत freepik.com. फ्रीपिक बऱ्याच लोकांना माहीत असेल स्टॉक इमेजेस व्हिडिओसाठी, पण इथे आता बरेचसे टूल्स फ्रीपिकने आणलेले आहेत. त्यातलं हे बॅकग्राऊंड रिमूव्हल. वरती टूल्समध्ये जाऊन जर तुम्ही एडिटमध्ये जाऊन बॅकग्राऊंड रिमूव्हरती क्लिक केलं तर तुम्हाला हा पेज येईल. आता इथे फ्रीपिकवरती आता मी हा फोटो अपलोड केलाय. त्यानंतर आता आपण बघूया फ्रीपिकवरती काय रिझल्ट येत आहे. तर हा आहे फ्रीपिकचा रिझल्ट. ना मला इथे अकाउंट बनवावं लागलं आणि इथे जे काही मी इमेज डाउनलोड केली बॅकग्राऊंड काढल्यानंतर ती आहे ह्या रिझोल्युशनमध्ये आलेली आहे. आणि इथे क्वालिटी सुद्धा आपण बघू शकता, खूप बेस्ट आहे. आता आपण ही बघतो ही 4थी वेबसाईट आहे आणि आधीच्या 3पेक्षा ही सगळ्यात बेस्ट रिझल्ट ह्या फ्रीपिकने दिलेला आहे. आणि रेझोल्युशन सुद्धा सेम आहे. तर ह्याच्या रिझल्ट्सला आपण 10 on 10 देऊ शकतो. आणि बाकी वेबसाईट सारखंच इथे सुद्धा बॅच अपलोड ऑप्शन नाही आहे, म्हणजे तुम्ही एका वेळेस फक्त एकच अपलोड करू शकता. आता त्यात सुद्धा थोडंसं लिमिटेशन आहे. इथे फक्त JPG PNG ह्या 2च फॉर्मॅट चालतात आणि मॅक्सिमम 8 MB. ह्या 8 MBच्या साईजमध्येच तुम्ही फाईल अपलोड करू शकता. 8 MB पेक्षा जास्त मोठी इमेज साईज घेत नाही. पण जे रिझल्ट येत आहेत ते सगळ्यात बेस्ट होते. इथे ॲड ऑन फीचर इथे डिरेक्टली दिलेला नाही, पण फ्रीपिकने बरेचसे टूल्स आता लॉन्च केलेले आहेत, ज्यामध्ये तुम्ही वरती बघू शकता. टूल्समध्ये जर गेलात तर तिथे वेगळे टूल्स आहेत, पण बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर तिथल्या तिथे जे टूल्स बाकी काही वेबसाईट देतात तसं ॲड ऑन फीचर फ्रीपिकवरती नाही आहे. तर ह्याच्या रिझल्ट्सला आपण 10 on 10 दिलेलं आहे, पण बाकीमध्ये थोडं कमी आहे. तर आता आपण सगळ्यात शेवटच्या वेबसाईटवरती जाऊया, ती आहे pngtree.com. pngtree सुद्धा सेम फ्रीपिक सारखीच एक वेबसाईट आहे, ज्यांनी AI टूल्स चालू केलेले आहेत, लॉन्च केलेले आहेत आता बऱ्यापैकी. तर AI टूल्सवरती जाऊन इथे तुम्ही AI BG रिमूव्हरवरती जर क्लिक केलं आणि इथे आपण आता आपला जो सॅम्पल फोटो जो होता तो आपण इथे टाकूया. तर हे तुम्ही रिझल्ट बघू शकता pngtree चे. त्यामध्ये केसांच्या जवळ जर तुम्ही बघितलं तर केस खूप चांगल्या पद्धतीने इथे डिफाईन झालेले आहेत. इथे कळून येत आहे बॅकग्राऊंड खूप चांगल्या पद्धतीने काढलंय. फक्त एका ठिकाणी इथे थोडंसं गडबड झाली, इथे ग्रीन कलर दिसतं मागचा, इथे पण थोडं दिसतं, पण ते आपण फोटोशॉपवरती घेऊन काढू शकतो किंवा बाकी कुठेही तेवढं ऍडजस्ट होऊ शकतं. त्यातली त्यात आउटपुट आलंय ते खूप चांगलं आहे. तर आधीच्या 4ही वेबसाईटवरती बॅच अपलोड हा ऑप्शन नव्हता, पण इथे pngtree वरती तुम्ही एका वेळेस जास्तीत जास्त इमेजेस, म्हणजे आता तुमचे 10-15 जर इमेजेसचं बॅकग्राऊंड काढायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली ते सगळे सिलेक्ट करून इथे अपलोड करू शकता. ते एका वेळेस सगळ्यांचे बॅकग्राऊंड तुम्हाला काढून देईल. तर हा बॅच अपलोड हा ऑप्शन तुम्हाला फक्त pngtree ह्या वेबसाईटवरती मिळतो. तर ज्या साईजमध्ये तुम्ही अपलोड कराल त्याच साईजमध्ये तुम्हाला डाउनलोड करता येतं. सेम रिझोल्युशन तुम्हाला डाउनलोड करून देतं. सो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण बऱ्याच ठिकाणी फ्री टूल्सला क्वालिटी कमी करून ते डाउनलोड करायला देतं, तर ते पॉईंटच नाही आहे त्यामध्ये काही. त्यामुळे हे ज्या कुठल्या वेबसाईट तुम्हाला सेम साईजमध्ये डाउनलोड करून देते ती वेबसाईट मला वाटतं टॉपला असली पाहिजे. तर इथे तुम्ही कुठल्याही साईजमध्ये फाईल अपलोड करू शकता, म्हणजे कितीही MBची फाईल असेल तरी ती इथे अपलोड होते. फक्त फॉर्मॅट लक्षात ठेवायचं, 4 फॉर्मॅट आहेत. JPG, JPEG म्हणजे JPEG, नंतर PNG आणि नंतर आहे WebP. ॲड ऑन फीचर तुम्हाला इथेच बॅकग्राऊंड चेंज करता येतं, म्हणजे इथे खाली ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला व्हाईट, ब्लू, रेड असे कलर्स दिलेले आहेत. किंवा तुम्ही इथे कलर पिकर सिलेक्ट करून एक्सपोर्ट टाकून किंवा इथून कलर सिलेक्ट करून बॅकग्राऊंड तुम्ही स्वतः सेट करू शकता आणि मग तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे आपण 5ही वेबसाईट्स कम्पेअर केलेल्या आहेत, सगळ्यांना पॉईंट्स दिलेले आहेत, सगळ्यांचे मुद्दे आपण बघितलेले आहेत, सगळ्यांचे फीचर्स आपण सगळे बघितलेले आहेत. तुम्हाला कुठली वेबसाईट आवडली आणि तुम्हाला असं वाटतं की इथे कुठली वेबसाईट मिस झाली जी ह्यांच्यापेक्षा पण चांगली, तर ती नक्की कमेंट करा. मला पण ते चेक करायला आवडेल आणि बाकीच्या सगळ्यांना सुद्धा ते समजेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत राहा.